असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही. परंतु साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा हा 100% खासदार महोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं एनडीएला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं. आणि मी परत एकदा सांगतो की नरेंद्र मोदी साहेबांना भेटणं, अमित शहा साहेबांना भेटणं हे अर्थसंकल्पामध्ये गेल्यानंतर हे खरोखरच साहेबांना ते भेट देत असतात आणि त्या भावनेतून ते भेटलेले आहेत. याच्यामध्ये टायगर ऑपरेशनसाठी माननीय शिंदे साहेब हे तिकडे गेलेले नाहीत आणि टायगर ऑपरेशन शिंदे साहेबांना राबवावं लागत नाही. शिंदे साहेबांनी जे मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे समोरचे लोक आपणहून शिंदे साहेबांकडे येतात. राहुल शेवाळे नाराज आहेत, त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे नाराजी दूर करण्यासाठी पण मध्यस्थी करतात अशी पण चर्चा. नाही, पहिली गोष्ट राहुल शेवाळे हे माजी खासदार आहेत, शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते कुठेही मायनसमध्ये देखील नाराज नाही. त्याच्यामुळं असा गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही. ते काल माझ्यासोबत होते. भाऊ चौधरी आमचे संघटनेचं काम करणारे माझ्यासोबत होते. त्याच्यामुळे आम्हाला संघटनात्मक काही चर्चा करायची होती, ती देखील दिल्ली स्तरावर झाली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिवसेनेचं जे विस्तारीकरण करायचं आहे त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक झाली. त्याच्यामुळे राहुल शेवाळे हे नाराज नाहीत. उलट राहुल शेवाळेने मोठ्या मनानं पुन्हा एकदा संघटनेचं काम करायला सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासाठी राहुल शेवाळे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नक्की प्रयत्नशील आहेत. कुठेही ते नाराज नाहीत. संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत नेमकं काय ठरणार आहे, कारण का बराच तिथला गोंधळ समोर येतोय भाजप आणि तुमच्या? नाही, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक निश्चित आहे की तिथले जे मंत्री महोदय आहेत अतुलजी सावे आणि सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या साहेबांची चर्चा केलेली होती आणि त्याच्यामध्ये पहिले 1.25 वर्ष हे शिवसेनेला, त्याच्यानंतर 1.25 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1.25 वर्ष शिवसेनेला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला असा फॉर्म्युला देखील ठरलेला होता. मी स्वतः शेवटची 15 मिनिटं असेपर्यंत माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या संपर्कामध्ये होतो. अतुल सावे साहेबांना फोन करण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यांनी काय आमचा फोन उचलला नाही. परंतु ठीक आहे, त्यांनी त्यांच्या मेजॉरिटीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा फॉर्म भरल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण महायुतीमध्ये आहोत म्हणून कुठेही आम्ही फॉर्म भरला नाही. परंतु अगदी जबाबदारीनं सांगतो की जर शिवसेनेनं फॉर्म भरला असता तर तिथे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा झाला असता. परंतु महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये प्रदेशाध्यक्षांनी आणि अतुल सावेंनी सांगितलेलं असताना देखील तिथं भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला गेला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही घेतलेली भूमिका ही महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहे आणि म्हणून कदाचित अतुल सावे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील. रवींद्र चव्हाण साहेबांनी नंतरच्या टप्प्यामध्ये मला असं सांगितलं होतं की मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा ते करणार आहेत. परंतु कदाचित वेळ मिळाला नसेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आक्षेप मला घेण्याचा अधिकार नाही. पण तिथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा करण्याच्या संदर्भामध्ये अतुल सावे साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी शब्द दिला होता आणि दोन्ही फॉर्म भाजपचे भरले गेल्यामुळं आमच्याकडनं महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा नको म्हणून आम्ही फॉर्म देखील भरला नाही. आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. इतकं सगळं हे होत असताना प्रत्येक वेळेला तुम्हालाच का माघार घ्यावी लागतं? का भाजप त्यांच्या भूमिकेवरती ठाम असते इतर निवडणुकांमध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये शिवसेना माघार येते? ही नरमाईची भूमिका नाही, समंजसपणाची भूमिका आहे. नरमाईची भूमिका आपण म्हणणार नाही. आता शेवटी कसं आहे की रायगडमध्ये देखील महायुती टिकण्यासाठी शिंदे साहेबांनी एक पाऊल उचललं. त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं झाली. इव्हन परभणीमध्ये देखील मी सांगतो, परभणीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमदार आहेत राजेशजी विटेकर यांच्या बैठका शिवसेनेच्या लोकांबरोबर झाल्या. तिथं देखील उपाध्यक्षपद आम्हाला द्यायचं ठरलं होतं. परंतु अचानक ठीक आहे, काही घडामोडीमुळं, काही त्याच्यामुळं कदाचित स्वतःच्या नातेवाईकांना पद मिळाल्यामुळं असेल, तिथं देखील आम्हाला विश्वासात न घेता बाजूला ठेवण्यात